वेगवान आढावा। धनुष्यबाणावरती आजही निवडणूक आयोगामध्ये फैसला झाला नाही। धनुष्यबाणाबाबत पुढील सुनावणी ही 17 जानेवारीला होणार आहे। उद्धव ठाकरे यांचं पक्ष प्रमुख पद हे बेकायदेशीर असल्याचा दावा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून करण्यात आलेला आहे। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा यावर केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी झाली आणि यावेळी बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे वकील महेश जेठ मलानी यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच आक्षेप घेतलेला आहे। राज्यामधील सत्ता संघर्षावरील सुनावणीला नव्या वर्षामध्ये नवी तारीख मिळाली आहे। आता पुढील सुनावणी ही महिनाभरानंतर म्हणजेच व्हॅलेंटाईन डे दिनी 14 फेब्रुवारीला होणार आहे। 14 फेब्रुवारीनंतर सत्ता संघर्षावरती सलग सुनावणी होणार आहे। चंद्रशेखर बावनकुळेंनी शरद पवारांवरती केलेल्या आरोपांना अजित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। कृषी प्रदर्शनामधून पवारांनी पैसे मागितल्याचा आरोप दिल्यास राजकारण सोडून देईन असा इशारा अजित पवारांनी बावनकुळेंना दिला। तसंच शरद पवारांवरती केलेले आरोप हे चुकीचे असल्याचंही अजितदादांनी स्पष्ट केलंय। उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यामधील वाद हा दिवसेंदिवस अधिकच पेटताना दिसतोय। उर्फीनं ट्विटची मालिकाच सुरू केलेली आहे। उर्फीनं चित्रा वाघ यांच्या संदर्भात ट्विट करत टोला लगावलाय। तर महाराष्ट्रामध्ये नंगानाथ चालू देणार नाही अशा शब्दात चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा उर्फी जावेदला इशारा दिलाय। उर्फीबद्दल अमृता फडणवीस यांनी केलेलं वक्तव्य हे माध्यमं मोडतोड करून दाखवत असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। संजय राऊत यांनी सकाळी झोपून उठल्यावरती टोमणे मारणं बंद करावं आणि जेलमधून शिकून आलेली भाषा वापरायची बंद करावी असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला। महाराष्ट्राची जनता टोमण्यांना कंटाळली असून सत्ताधारी विरोधकांनी जनतेच्या हिताची चर्चा करावी असं देखील ते म्हणाले। गुन्हे दाखल असलेले मात्र शिंदे गटामध्ये गेलेले आमदार लॉन्ड्रीमधून धुतलेले असल्याचा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी लगावला। देशामधील एकाही राज्यामध्ये भाजपच्या कोणत्याही आमदारावरती कारवाई होत नाही, फक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती कारवाई होत असल्याची टीका त्यांनी केली आहे। अजित पवार मला उपटसुंभ म्हणाले। हो, मी उपटसुंभ आहे, पवार कुटुंबाला उपटून टाकणार अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवरती पलटवार केलेला आहे। पवार कुटुंबानं गरिबांना सत्तेपासून दूर ठेवल्याची टीका देखील त्यांनी केली आहे। उद्धव ठाकरेंनी केलेल्या पापामध्ये जे सहभागी आहेत त्यांना ते भोगावं लागेल अशी सडकून टीका रवी राणांनी केलेली आहे। दरम्यान जे कायदा पाळणार नाहीत त्यांच्यावरती कारवाई होईल आणि तुरुंगामध्ये देखील जावं लागेल अशी प्रतिक्रिया रवी राणांनी दिली आहे। एसीबीची नोटीस मिळालेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुखांच्या पापाचा घडा भरल्याचं विधान आमदार रवी राणांनी केलेलं आहे आणि त्यावरती उत्तर देताना नितीन देशमुख यांची जीभ घसरली। येत्या निवडणुकीमध्ये कुणाच्या पापाचा घडा भरला ते दिसून येईल असं देखील ते म्हणाले। जे माझ्या विरोधामध्ये वक्तव्य करतायत ते बिना तेलाचे दिवे असून उगीच फडफड करत असल्याचा पलटवार रवी राणा यांनी केलेला आहे। कायद्याच्या विरोधामध्ये जो काम करेल त्याच्यावरती कारवाई करण्याची पूर्ण ताकद शिंदे फडणवीस सरकारमध्ये असल्याचं देखील ते म्हणाले। नितीन देशमुख यांनी किरीट सोमय्या यांच्यावरती टीकास्त्र सोडलेलं आहे आणि स्वतःची मालमत्ता दुसऱ्याच्या नावावरती घेतली म्हणजे बेहिशेबी मालमत्ता गृहीत धरली जात असेल तर सोमय्यांचं घर मीच घेऊन दिलेलं आहे अशी प्रतिक्रिया देशमुख यांनी दिली आहे। त्यामुळे एसीबीनं सोमय्यांचं घर मला खाली करून द्यावं अशी मागणी केलेली आहे। उद्धव ठाकरे यांनी 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सत्ता संघर्षाचं प्रकरण न्यावं अशी मागणी केलेली आहे। ती योग्यच असून निवडणूक आयोग त्यात हस्तक्षेप करत असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलेलं आहे। दुसरीकडे ईडीचं सरकार लोकांच्या प्रश्नांपेक्षा स्वतःची मौज मजा पाहत असल्याची टीका देखील त्यांनी केली। राज्य काँग्रेसच्या बैठकीमध्ये अनेक ठराव मंजूर करण्यात आलेले आहेत। महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी आणि वीज बिल पूर्ण माफ करण्याचा ठराव या बैठकीमध्ये पास करण्यात आला। दरम्यान काँग्रेसचा विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेस हात से हात जोडो अभियान देखील राबवणार आहे। अरविंद सावंत यांना घराच्या शेजारचे तरी ओळखत होते का असा टोला बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी लगावला। मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार आहे हे सांगायला मी काही संजय राऊतांसारखा ज्योतिषी नाही अशी टीका त्यांनी केली आहे।
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया पूर्ण झालेली आहे. पवारांच्या दुसऱ्या डोळ्याची शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर शरद पवारांना डिस्चार्ज देण्यात आला. शरद पवार हॉस्पिटलमधून त्यांचं निवासस्थान सिल्वर ओकवर पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबईमध्ये येणार आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर मोदींचा हा पहिलाच मुंबई दौरा असून बहुप्रतीक्षित दहिसर ते DN नगर मेट्रो 2A आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मेट्रो 7चं लोकार्पण होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निशाणा साधलेला आहे. तर एका महापालिका निवडणुकीसाठी पंतप्रधानांना यावं लागतं, यावरून मुंबईमधलं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये किती मोठं आहे हे सिद्ध होत असल्याचं दानवेंनी म्हटलं. कोकण शिक्षक मतदारसंघाचे युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी कोकण भवनमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि यावेळी युतीचे अनेक नेते उपस्थित होते. जेवढ्या ठिकाणी निवडणूक आहे त्या सर्व ठिकाणी युतीचेच उमेदवार विजयी होणार आहे असा विश्वास देखील उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे. नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या हेटवणे धरणामधील पाईपलाईनला डंपरनं धडक दिल्यानं पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे. दरम्यान प्रवासी नागरिकांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाईपलाईनमधील पाणी पुरवठा बंद केला होता. मुंबईतल्या बोरिवलीमध्ये मनसे विभाग क्रमांक 152 द्वारे महानगरपालिका R मध्ये वॉर्ड विरुद्ध हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं. दरम्यान मागण्या पूर्ण न झाल्यास मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक विभाग अध्यक्ष प्रसाद कृपालकर यांनी दिलेला आहे. मुंबई गोवा महामार्गावरच्या बोरस गावाजवळ सुकलेलं गवत जाळल्यानं मोठ्या प्रमाणामध्ये धूर झाला आणि महामार्गालगत हा धूर झाल्यानं वाहनं चालवण्यास अडचणी येत होत्या. ग्रामस्थांनी ही आग विझवल्याची माहिती मिळते. सिल्लोड महोत्सवानिमित्त शंकरपटाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या स्पर्धेसाठी राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि इतर राज्यांमधून स्पर्धक आलेले होते. ही स्पर्धा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी देखील मोठी गर्दी केलेली होती. पिंपरीच्या हनुमान बिल्डिंगमध्ये सिलेंडरचा भडका उडाल्यानं घराला लागल्याची आग या ठिकाणी जी घटना घडलेली आणि या घटनेमध्ये घर पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे. दरम्यान अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे. अनेकांना फोन लावून पोलीस अधिकारी बोलतोय म्हणत धमकी देणाऱ्या तोतया पोलीस अधिकाऱ्याला बुलढाणा पोलिसांनी गोंदियामधून ताब्यात घेतलं. फोनद्वारे अधिकारी असल्याची बतावणी करत या भामट्यानं अनेकांना काहींना हजारो रुपयांची लूट केल्याचं देखील समोर आलेलं आहे. बीडच्या माजलगाव शहरामध्ये वाहतूक पोलिसांनी रस्त्यावरती फळ विक्री, भाजीपाला विक्री करणाऱ्या 15 हातगाडा मालकांना कारवाई केलेली आहे आणि या कारवाईनं रस्त्यावरती वाहतूक कोंडी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. जामनेरच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या 3ऱ्या मजल्यावरून पडल्यानं 9वीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी गंभीररित्या जखमी झालेली आहे. टीना सतीश तुळसकर असं जखमी झालेल्या या विद्यार्थिनीचं नाव आहे. टीनाच्या कमरेला आणि पायाला गंभीर दुखापत झालेली आहे असून तिच्यावरती उपचार सुरू करण्यात आले. बीडच्या आष्टी तालुक्यामधील खडकत इथे कत्तलखान्यावरती धाड टाकून पोलिसांनी गोवंशीय 45 जनावरांची सुखरूपरित्या सुटका केलेली आहे. या प्रकरणी दोघांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी दिल्याचा प्रकार सुरू आहे. शहरामध्ये कोयते घेऊन दहशत माजवणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्यांना आवर घालणं पोलिसांना जमत नाहीये आणि त्यासाठी आता नारळ सोलण्याच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या कोयत्यांची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली जाते. पुण्याच्या भोरी आळीमध्ये कोयता विक्रेत्यांवरती कारवाई करत 150 कोयते जप्त करण्यात आलेले आहेत. मावळमधील 9 लाख उंबरे इथल्या शेतातील गोठ्याला आग लागल्यानं 3 बैलांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर 2 बैल हे 80% भाजल्यानं गंभीररित्या जखमी झालेले आहेत. दरम्यान ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. वाहनांच्या खरेदी विक्री व्यवहारामधून नांदेडमध्ये काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यावरती गोळीबार झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. सविता गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी परभणीच्या रहीम खान आणि जाफर खान यांच्यासोबत ट्रक खरेदीचा व्यवहार केलेला होता आणि यातून सोमवारी रात्री त्यांच्यामध्ये वाद झाला आणि खान यांनी गोळीबार केल्याचा आरोप गायकवाड यांनी केलेला आहे. बिलाच्या रकमेवरून ग्राहकाला हॉकी स्टिक्स आणि रॉडनं मारहाण केल्याची धक्कादायक घटना अंधेरी इथे घडली. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी ही मारहाण केल्याचं समजतंय तर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालेला असून अंधेरी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. खेळताना मुलाला फुटबॉल लागला म्हणून 10 वर्षाच्या मुलाला मारहाण केल्याची घटना ठाण्यामधील वर्तक नगरमध्ये घडली. मुलाच्या आई वडिलांनी शेजारी राहणाऱ्या मुलाला बेदम मारहाण केलेली आहे आणि या प्रकरणी वर्तक नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मुंबई एअरपोर्टवरती AIUनं 3 किलो कोकेन ड्रग्ज जप्त केलेलं आहे आणि या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 28 कोटी 10 लाख इतकी किंमत असल्याचं समजतंय. तर एका बॅगमध्ये लपवून हे ड्रग्ज आणण्यात आलेले होते आणि या प्रकरणी आरोपीला अटक देखील करण्यात आलेली आहे. प्रमुख स्वामी महाराज शताब्दी महोत्सवाअंतर्गत अहमदाबादमध्ये भव्य संत दीक्षा महोत्सव संपन्न झाला. यात 58 तरुणांनी परमपूज्य महंत स्वामींच्या वरदहस्ते भागवती संत दीक्षा घेतलेली आहे आणि यात अमेरिकेच्या 5, मुंबईच्या 7 तर गुजरातच्या 46 तरुणांचा देखील समावेश आहे. श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी आरोपी दिल्लीच्या साकेत न्यायालयानं आफताब पूनावालाच्या न्यायालयीन कोठडीमध्ये पुढील 14 दिवसांची वाढ केलेली आहे. दरम्यान आफताबनं अभ्यासासाठी कायद्याच्या पुस्तकांची मागणी केलेली आहे. आफताबला उबदार कपडे देण्याचे आदेश न्यायालयानं अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. पाकिस्तानच्या आर्थिक हालाखीला सौदी अरब त्याच्या मदतीला धावून आलेला आहे आणि सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी $10 अरब पाकिस्तानला देण्याचा निर्णय घेतलाय. याशिवाय पाकिस्तानच्या केंद्रीय बँकांमध्ये $5 अरब ठेवी देखील जमा केल्या जाणार आहेत. गो फर्स्ट एअरलाइन्सचे 50हून अधिक प्रवासी रनवेवरती बसमध्ये असतानाच फ्लाईटनं उड्डाण केलेलं आहे. बेंगळुरू एअरपोर्टवरून दिल्लीला जाणाऱ्या फ्लाईटसाठी प्रवासी एअरपोर्टवरून बसनं फ्लाईटकडे जात होते, परंतु ते फ्लाईटमध्ये बसण्याआधीच फ्लाईटनं उड्डाण केलं आणि त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केलेला आहे. उत्तर प्रदेशच्या हापूर जिल्ह्यामध्ये बोअरवेलमध्ये पडलेल्या 4 वर्षाच्या चिमुकलीला NDRFच्या टीमनं सुखरूपरित्या बाहेर काढलं. तिच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. 12 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता कर्नाटकातील हब्बाली येथे 26व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत. हा महोत्सव युवा शिखर परिषदेच्या साक्षीदार असेल आणि ज्यामध्ये G20 आणि Y20 इव्हेंटमधील 5 थीम्सवर चर्चा देखील होईल. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भेट घेतलेली आहे. यावेळी देशाच्या प्रगती आणि सामाजिक कल्याणाशी संबंधित विविध विषयांवरती चर्चा देखील करण्यात आली. काशी मठाच्या हरिद्वार पीठानं अयोध्येमधील राम मंदिरासाठी 170 किलो चांदी आणि सुमारे 50 ग्रॅम सोनं दान केलेलं आहे. हे सोनं आणि चांदी राम मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आणि प्रवेशद्वारासाठी वापरलं जाणार असल्याचं देखील बोललं जात आहे. गुवाहाटी इथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या वन डेमध्ये भारतानं श्रीलंकेसमोर विजयासाठी 374 धावांचं लक्ष्य ठेवलेलं आहे. तर भारताकडून विराट कोहलीनं शानदार शतक झळकावलंय. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 12,500 धावांचा टप्पा पार करणारा कोहली हा दुसरा फलंदाज ठरलेला आहे आणि याशिवाय त्यानं वन डे कारकिर्दीतील 45वं शतक झळकावलेलं आहे आणि त्याचवेळी घरच्या मैदानावरती त्याचं हे 20वं आंतरराष्ट्रीय शतक आहे. या बाबतीत त्यानं सचिन तेंडुलकरची बरोबरी साधलेली आहे. करिश्मानं आपला नवा अंदाज गाण्यावरती व्हिडिओ बनवत फॅन्ससोबत शेअर केलेला आहे. या व्हिडिओमध्ये ती बॉसी लुकमध्ये दिसते. तिच्या या व्हिडिओला चाहत्यांनी देखील खास पसंती दर्शवली आहे. तर ऋषभ शेट्टीच्या कांतारा या चित्रपटानं ऑस्करच्या यादीमध्ये आपलं स्थान निर्माण केलेलं आहे. हा चित्रपट ऑस्कर 2023 साठी सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता या श्रेणींमध्ये पात्र ठरलेला आहे. समंताशी संबंधित प्रत्येक गोष्ट ही सोशल मीडियावरती वेगानं व्हायरल होतीये. अनेकदा तिच्या लुकमुळेही ती खूप चर्चेत असते. तिचे साडीतले नवे फोटो हे सध्या व्हायरल होत आहेत. तर सेलिब्रिटींनीही या फोटोंवरती भरभरून अशा प्रकारे कमेंट्स केलेल्या आहेत. अभिनेता ऋतिक रोशन आज 49वा वाढदिवस सेलिब्रेट करतोय आणि यावरती ऋतिकची गर्लफ्रेंड सबा आझादनं काही अनसीन फोटोजही शेअर केलेले आहेत. यासोबत तिनं ओपन लव्ह लेटर लिहून तिचं प्रेम व्यक्त केलेलं आहे. बॉलिवूडचा बादशहा अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. ट्रेलरमध्ये डायलॉग्स आणि ॲक्शन सीन्सनं अनेकांचं लक्ष वेधलेलं आहे आणि या चित्रपटामध्ये शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या प्रमुख भूमिका असतील. कॉन्ट्रॅक्ट पर काम करते हैं मैम नेवर एट फ्लैट. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सनं जगामधील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांची यादी शेअर केलेली आहे. या यादीनुसार शाहरुख खान हा जगातील 4था श्रीमंत अभिनेता ठरलेला असून त्याच्याकडे 6,300 कोटींहून अधिक संपत्ती आहे. शाहरुखनं टॉम क्रूजला देखील मागं टाकलेलं आहे. तर